ठीक आहे. आज आपण जे प्रश्न शिकणार आहेत त्याला म्हणलं आपण मूव शीट. मूव शीट म्हणजे काय, आपण जसं विंडोजमध्ये कट कमांड शिकलो, म्हणजे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मॅटर ट्रान्सफर करतो, तसं एक्सेलमध्ये शीट आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवायचे. आलं. आता शीट कुठलं आपल्या इथनं, हॉलिडे लिस्ट आहे. ओके. हे कुठं हलवायचं आपल्याला, आफ्टर द लिस्ट ऑफ इन्फो, म्हणजे काय, सगळ्यात शेवटी. फॉर्मॅटमध्ये गेलो आपण इथनं, मूव ऑर कॉपी शीट. इथं मी कमांड यूज केली, मूव टू एंड. ओके. आलं. नेक्स्ट क्वेश्चन, मूव द ऑक्टोबर टू पोझिशन शीट 1. आता ह्याच्यामध्ये ऑक्टोबरचं शीट असेल, दिसतंय. हे कुठं करायचं आहे, शीट 1 नंतर न घ्यायचं आहे. मगाचीच कमांड फॉर्मॅटमध्ये मूव टू एंड, दिसत आहेत ना. ओके केलं. शीट 1 नंतर न घ्यायचं आहे आपल्याला, राईट. मूव द शीट नंबर 1 टू पोझिशन शीट आफ्टर 3. सगळ्यात शेवटी घ्यायचं. शीट 1चं आहे, शीट 3 नंतर न घ्यायचं आहे, म्हणजे मूव टू एंड. मूव टू एंड आलं आहे. मूव द वर्कशीट कार लोन अँड इन्सर्ट इट आफ्टर द वर्कशीट होम. जसे कार लोन आहे, हे कधी शिफ्ट करायचं आपल्याला, होम लोन नंतरनं शिफ्ट करायचं आहे. फॉर्मॅटमध्ये मूव ऑर कॉपी, इथं कमांड यूज केली, मूव टू एंड. ओके. याला म्हणलं. पुढचं जे आहे क्वेश्चन्स, ते कुठले स्टाईलचे प्रश्न आहेत. इन द गिवन स्प्रेडशीट अप्लाय द असेंट 4 सेल स्टाईल टू द सेल रेंज A to G6. दिसते. इथे आपल्याला A6 दिसते, A6 टू G6 एवढं आपण सिलेक्ट केले. ह्याला सेल स्टाईल अप्लाय कुठली करायची, असेंट 4 करायचं आहे. सेल स्टाईलवरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला असेंट 4 हे इथनं आपल्याला दिसते इथनं आपल्याला असेंट 4. सबमिट करा. आलं. अप्लाय द असेंट टू सेल स्टाईल रेंज A2 पासून ते G2 पर्यंत. A2 पासून टू G2 पर्यंत. असेंट 2 सेल स्टाईलमध्ये गेलो आपण, असेंट 2 दिसत ना. Next question, in the given spreadsheet file apply the ascent 3 cell style to cell range A2 पासून ते H2 पर्यंत. ओके. असेंट 3 सेल स्टाईलमध्ये असेंट 3 आलं. सबमिट बटनावरती क्लिक केलं. ओके. कळलं. आता पुढचे कमांड आपल्याला सेल फॉर्मॅटिंग करा. चेंज द सेल शेडिंग कलर टू द सेमिनार टू डार्क रेड. फ्री सेमिनार कुठे शिके, इथे. ह्याला शेडिंग कलर कुठला घ्यायचा आहे, डार्क कलर. शेडिंग कलर म्हणजे बॅकग्राऊंड कलर म्हणतो आपण त्याला. काय घ्यायचं आहे मला, डार्क रेड. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, अप्लाय द ऑरेंज असेंट टू लाइटर 82 मूविंग द. दिसते. हे जे शीट आहे याला इथं आपण असेंट टू अप्लाय करायचं आहे, बरोबर आहे. आता हा असेंट टू अप्लाय करायचा आहे, हा कुठं आहे, ऑरेंजमध्ये. तर इथं मला ऑरेंजमध्ये बघायला लागेल. हा कसला आहे, गोल्डमध्ये, बरोबर आहे. इथं आपण खाली आलो गोल्डमध्ये. आता इथं ऑरेंजमध्ये बघायला लागेल आपल्याला. आलं. ऑरेंज काय म्हणलं आपण, 80%. थोडंसं वर जायचं. 60%. थोडंसं वर जायचं. काय म्हणलं आपण, 80%. हा प्रश्न कोणी करू नका. हा प्रश्न थोडासा आपला चुकतोच आहे त्याच्यामध्ये आता. नेक्स्ट क्वेश्चन दिसते. अप्लाय द करन्सी फॉर्मॅट $. C6 टू C12. C6 ह्याला $साइन अप्लाय करायचं आहे.
इथे कुठं आहे का डॉलर साईन? नाही. मग इथं आपल्याला जायला लागेल करन्सीमध्ये, आपल्याला हे काढायचं आहे. इथं डॉलर साईन इथून आपल्याला घ्यायला लागेल. हे कुठले रुपीज आहे ना? डॉलर साइन इंग्लिश, सिंगापूर, थायलंड, युनायटेड स्टेट्स. ओके, आलं? कळलं? डिलीट द ऑडिट शीट. ऑडिट शीट आपल्याला काय करायचं आहे? डिलीट करायचं आहे. कुठनं कमांड आहे मला? डिलीटमध्ये. काय केलं आपण? डिलीट शीट. ओके. आता ॲटोफिल कमांड आहे. कुठं भरायचं आहे? C15 to C21. C15 इथे. स्टार्टिंग वर्ड काय येत नाही? संडे. बरोबर आहे. याच्या खाली आपण अजून एक वर्ड टाईप करायचा, मंडे. C15 पासून ते C21 पर्यंत. आलं? इथं मला कमांड आहे. दिसे इथं आपल्याला ऑप्शन आहे फिल. फिलमध्ये सिरीज. सिरीजमध्ये काय कमांड यूज करायची? ॲटोफिल. आलं? सबमिट. ॲटोफिल इन सिरीज व्हॅल्यूज 101, 102. कुठं काढायचं आहे? A25 to A35. A25 व्हॅल्यू टाईप करायच्या 101, 102. नंतर आपण सिलेक्ट केलेलं आहे. कुठपर्यंत घेतले आपण? 35पर्यंत आपल्याला घ्यायचं आहे. आलं? मी शिफ्ट आणि डाऊन ॲरो कीचा वापर केला. पुन्हा आपण इथं फिलमध्ये गेलो. सिरीज, ॲटोफिल. ओके झालं? ॲटोफिल सिरीज इन द मंथ ऑफ एप्रिल B15 पासून ते B26 पर्यंत. B15 इथं आहे. इथं आपण स्टार्टला टाईप करूया एप्रिल, नंतर टाईप केलं मे. B26 पर्यंत आपण शिफ्ट आणि डाऊन ॲरो कीने सिलेक्ट केलेलं आहे. ओके. पुन्हा आपण काय करणार? फिलमध्ये सिरीज, सिरीजमध्ये ॲटोफिल. ओके. सेम प्रश्न A15 to A30 पर्यंत आहे. 21, 22 टाईप करायचं आहे, ॲटोफिल करायचं आहे. A15 21, 22. A15 ते A30 शिफ्ट आणि मी डाऊन ॲरो कीचा वापर केलेला आहे. सिरीजमध्ये काय कमांड यूज केली आपण? ॲटोफिल. ओके. ॲटोफिल सिरीज जून महिना D15 to D20. D15 इथं आपण टाईप केलं जून, जुलै. D15 ते D20 फिलमध्ये सिरीज, ॲटोफिल. आलं इथं आता? सबमिट. समजलं आहे? आता रॅप टेक्स्ट म्हणून कमांड आहे. कुठं कमांड आहे? H11. H11 कुठे? इथे. मला रॅप टेक्स्ट कमांड यूज करायची. इथं ऑप्शन आहे आपल्याला, दिसते रॅप टेक्स्ट. याच्यावरती होतं, मी क्लिक केलं. ओके. आता ही झाली. टॅब कलर सेट करा. रिनेम द शीट, शीट 1 टू मार्कशीट अँड चेंज द रेड कलर. शीट 1 रिनेम शीट करायचं आहे. शिकलो आपण कमांड मागच्या वेळेस, रिनेम शीट. त्याला इथं काय घ्यायचं आहे आपण? त्याला इथलं मार्कशीट. त्या मार्कशीटचा टॅब कलर सेट करायचा आहे. टॅब कलर काय घेतला आपण इथनं? रेड. सबमिट.
ओके. रिप्लेस करा. आपण वर्डमध्ये आपण कमांड शिकलो फाइंड अँड रिप्लेस. त्याच्या जागी वेगळा शब्द घ्या. बरोबर आहे. कॅन्डिडेटच्या जागी शब्द काय घ्यायचा आहे मला? स्टुडंट. इथं मला कमांड आहे, काय म्हणलं आपण? रिप्लेस. फाइंड व्हॉट, मला काय फाइंड करायचं आहे? कॅन्डिडेट, स्टुडंट. पहिल्यांदा फाइंड करूया. रिप्लेस ऑल करूया. काय करू आपण इथनं? रिप्लेस ऑल. स्पेलिंग चुकलं म्हणून ते चुकलं, म्हणून स्पेलिंग चुकलं तर ते येत नाही. आता मी रिप्लेस ऑल करतो. झालं चेंज? दिसतंय? ओके. समजलं का म्हणून सगळं? आत्ता आपण काल आणि आज होम टॅब आपण सगळा कंप्लीट केलेला आहे. सगळ्यांनी होम टॅबमध्ये सगळ्यांनी प्रश्न व्यवस्थित सोडवायचे. काही अडचण आली असेल तर मला परत सांगा, मी तुम्हाला ते परत सांगेल. ओके. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर 9527903029. थँक्यू व्हेरी मच.